शेवटचे दिवस चांगले सुखात राहूयात. पोरानं सांगितलं आता भारतात आपलं कोण असणार आहे, मी काय अमेरिकेतच लग्न करणार, तिकडेच राहणार, इथली सगळी इस्टेट तुमची विका. जे काही कमवलेलं होतं आयुष्यभर, पुण्यामधला बंगला, जे काही कमवलेलं होतं सगळं विकलं, पैसे घेतले, मुलाकडे दिले, जाण्याचा दिवस ठरला. दोघांचंही बुकिंग केलेलं आहे, अमुक अमुक दिवशीची 2:30 वाजताची फ्लॅट आहे म्हणून पोरानं बापाला सांगितले. दोघंही मुंबईमध्ये विमानतळावर आलेली आहेत, 2:30 वाजताची फ्लॅट आहे म्हणून सांगितलंय. बापाला बसवलं आणि बाबा मी 1-5 मिनिटात आलो. पोरग बाहेर गेलं. पोरग गेलं 1:45च्या दरम्यान. 2:30ची फ्लॅट आहे म्हणून सांगितलेली, बाप वाट बघतोय. 1:15 वाजून गेले, 2:15 वाजले, 2:30 वाजले, 3:30 वाजले. बापाचा जीव वर खाली झाला. शेवटी बापच तो, वाईट मनात आलं नाही. त्याने काय बघा, त्याचा विचार काय, पोरगा पळून गेला असेल असं मनात नाही. तो म्हणायला लागला, अरे माझा मुलगा बाहेर गेलाय, कशानं ठोकरलाय का बघा, तो अजून का आला नाही. पण ज्यावेळी खरी चौकशी केली त्यावेळी त्याला कळून चुकलं की तिथल्या लोकांनी सांगितलं तुमचा मुलगा 2:30च्या फ्लॅटनं अमेरिकेला निघून गेलेला आहे. पासपोर्ट एकट्याच होतं, तो निघून गेलाय. अक्षरशः विमानतळावर भीक मागून तो माणूस आज पुण्याच्या स्वाधार मध्ये दाखल झालेला आहे. वृद्धाश्रमामध्ये आज शेवटचे दिवस काढतोय. काय वाटत असेल त्या बापाला. माणुसकी शिकवली, सगळं झालं, पण ती माणुसकी रुजली का, मग असं का घडतंय याचा थोडासा विचार आपल्यापासून आपण करणं गरजेचं आहे. कारण ज्या पवित्र भूमीत आपण जन्मलो, ज्या देशामध्ये आपण एवढ्या सुसंस्कारित वातावरणामध्ये वाढतो, तिथं जर अशा घटना घडत असतील तर यासारखी दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. खरं तर वडिलांच्या बाबतीमध्ये मुलं जेवढी निष्ठुर वागतायत तेवढे काही वडील सुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये निष्ठुर वागलेली मी बघितले. एक तर उदाहरण असं ऐकलं की नवीन गाडी आणलेल्या बापानं घरापुढे गाडी लावली आहे आणि लहान पोरग कौतुकानं गाडी बघायला गेले. जाऊन बघितलं, गाडीवरनं हात फिरवली, पप्पा आपली गाडी, पप्पा आपली गाडी म्हणून अवतीभोवती नाचलं. आणि वडील आत काय तर करतायत, तोपर्यंत वडिलांनी बाहेर फिरायला जायचंय, चाकाचा पंक्चर झालाय का की हवा भरायची आहे काय तर काम होतं म्हणून ते स्टेपनी घेऊन बाहेर यायला लागले. तोपर्यंत ते पोरग, लहानच पोरग, नुसतं शाळेत जायला लागले, नुसतं लिहायला लागले. काय केलं असेल पोरानं, नवी कोऱ्या गाडीवर एक कोचीचा चांगला दगड घेतला कपरी बघून आणि ते लिहायला लागले की माझे पप्पा. आता त्यानं कोरायला सुरुवात केली. बापाने लांबनं बघितलं, आता कुठं 4 लाखाची गाडी आणली, कार्ट्यानं काहीतरी लिहिलं म्हणत जो बाप पळत आला. दगड हातात आहे, हात त्या गाडीवर आहे, हातातली स्टेपनी तशीच मुलाच्या हातावर मारली. सगळी हाडं पिचली होती, पोराला हात उचलता येईना. डॉक्टरांकडे नेल्यावर कळलं की या मुलाचा हात आयुष्यात कधीही उचलणार नाही, मनगटातून हात कापावा लागला. आयुष्यामध्ये कितीतरी गाड्या येऊ शकल्या असत्या, पण त्या मुलाच्या मध्ये जो अमानुष प्रकार त्याच्या मनामध्ये बापानं कोरला तो आयुष्यामध्ये कधीही जाणार नाही. शेवटी पैसा गाड्या आपणच कमवायचे आहेत, पण आपण जन्म दिलेल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम जर गाड्यांवर करणारी माणसं इथं असतील, एवढा स्वार्थ बोकाळत असेल, तर ही मुलं मोठी झाल्यानंतर कशी वागतात आपल्याला माहितीये. एक खंत मला नेहमीच वाटत आली की आजकाल घरात एक वातावरण मी काय काय घरांमध्ये गेल्यावर बघते. विद्यार्थ्यांच्या घरी तर मी मुद्दाम जाते, मॅडम येऊ नका म्हणून सांगितलं तरी जाते, काही ना काही निमित्तानं बघते. बाप घरात असला, पोरग घराच्या बाहेर. सूर्य आणि चंद्र नातं बापाचं आणि पोराचं. सूर्य असला की चंद्र नसतोय, चंद्र असला की सूर्य नसतोय. तसं बाप घरात आला की पोरग बाहेर आणि पोरग घरात आलं की बाप बाहेर. जेवायला बसायला लागलं तरी बाप म्हणतोय हा ते जेवायचं वाटतं त्याला वाढा आधी, आणि पोरग जेवायचं असेल तर आईला म्हणतंय ते जेवायचंच वाटतं त्यांना वाढा आधी. एकत्र बसून समोरासमोर जेवण सुद्धा जिथं मुश्किल झालं तिथं माणुसकीच्या गप्पा आम्ही काय मारणार आहे. आमच्या घराची ही अवस्था असेल, देशाचं बोलणं फार लांबचं. आमच्यातला संवाद हरवला. कधी तर आम्ही आमच्याशी माणुसकीनं बोलायला पाहिजे. श्रीधर साळुंके सरांनी एक अतिशय सुंदर उदाहरण सांगितलं. त्यांनी सांगितलं घडलेली ही सत्यच घटना की एका मुलीनं एक उपक्रम काढलेला होता शाळेमध्ये की फ्रेंडशिप बँडचा दिवस. बाईंनी एक उपक्रम काढला. 2 फ्रेंडशिप बँड प्रत्येक मुलीकडे दिले आणि सांगितलं एक फ्रेंडशिप बँड तुम्ही कुणाला पण बांधा आणि दुसरा बँड तुम्ही ज्याला बांधणार आहे ना त्याला द्या आणि सांगा, त्या व्यक्तीला देऊन सांगा की तुमची जगातली सगळ्यात आवडती जी व्यक्ती आहे ना तिला बांधा. मग आई असेल, वडील असतील, कुणीही असेल, मैत्रीण असेल, मित्र असेल, त्यांना बांधा. 2 बँड घेऊन ही छोटी मुलगी 6वीतली बँकेमध्ये आली. वडील बँकेत क्लार्क होते, सुटायला वेळ होती म्हणून बसली.
तेवढ्यात तिला दिसलं की वडिलांच्या शेजारी दुसऱ्या एका काकांचा टेबल आहे की जे नेहमी तिला चॉकलेट वगैरे देतात. मग तिनं विचार केला आपल्या बरोबरच्या माणसालाच कसं बांधायचं, आपण या काकांना फ्रेंडशिप बँड बांधून टाकू. जाऊन त्या व्यक्तीला तिनं फ्रेंडशिप बँड बांधला आणि दुसरा बँड समोर धरून म्हणाली, काका हा बँड तुमच्यासाठी आहे, तुम्हाला जगात जी कुणी आवडती व्यक्ती आहे तिला हा बांधा. कामाचा व्याप होता, काकाने बँड घेतला, खिशामध्ये ठेवला, घरी आले. घरी आल्या आल्या 25 वर्षाचं पोरग एक घरात होतं, त्याला हाका मारायला लागले, बाया बाहेर रे, बाया बाहेर रे. बाया नेहमीप्रमाणे टम फुगलेला, बाहेर यायला काही तयार नाही. का तर बाहेर आलं की बाप नेहमीसारखं आपल्याला ओरडणार, कमवायची अक्कल नाही म्हणणार, चांगलं ऍडमिशन मिळालं नाही म्हणून दुष्ण देणार. हे पोराला पण माहित होतं. दोघांमध्ये कधी चांगला संवाद नाही आणि झाला तर अशा स्वरूपाचा. मग बाया बाहेर आहे म्हटलं, बाया काय येणार आहे, लवकर पोरग काय आलं नाही, रोजच्या पेक्षा उशिराच बाहेर आलं. मग आईला सांगितलं शेवटी की जाग त्याला बोलवून आण. आईनं, आता आईचे यामध्ये मध्यस्थी कशी असते माहितीये, प्रशांत मोरेने 1-2 कविता ऐकवली असतील, मी सांगायची गरज नाही. वातीसारखी रात्रभर जळत राहणे याशिवाय तिच्याकडे पर्याय नाही. ती आपली म्हटली, अरे बाळ्या जा की ओरडतील, जा की लवकर बाहेर. पोरग हळू बाहेर आलं, डोळे मात्र लाल भडक झाले होते. रडला असेल कदाचित, काहीतरी विचार केला असेल. पण वडील म्हटले, बाहेर आलायस आता पुढे ये. पुढे ये म्हटलं पोरं आणि जरा घाबरलं. आज बहुतेक हात पण टाकतंय वाटतं. लांबनच जरा बघायला लागला, काय आहे तिथनच सांगा. नाही जरा पुढे ये म्हटले. आणि जरा पुढे, आता मारायचे म्हटलं जाऊ दे, आता काय मारून मारून किती मारायचं, गेलं पुढे तसं. वडिलांनी म्हटले, वडील म्हणाले उजवा हात जरा पुढं कर. उजवा हात पुढं कर म्हटल्यावर पोरानं उजवा हात पुढं केला. वडिलांनी खिशातला बँड काढला आणि पोराला बांधला. आईला काय कळे ना, आई म्हटली हे काय हो. तर वडिलांनी सांगितलं, अगं माझ्या ऑफिसमध्ये एक पोरगी आलती आणि तिनं मला सांगितलं, तिनं मला एक बँड बांधला आणि ती म्हणाली एक बँड घेऊन जावा, तुमचं जगात कोण आवडतंय का नाही त्याला बांधा, कोण लाडकंय का नाही त्याला बांधा. या पोराशिवाय मला आणखी लाडकं कोण असणार आहे. रोज पोराच्या नावानं ओरडणारा बाप पोराला बँड बांधला. तेव्हा मात्र हे 25 वर्षाचं पोरग आपल्या बापाला धरून हमसून रडायला लागलं. बराच वेळ रडलं. आईला काय कळे ना. बापाने त्याला शांत होऊन दिला. थोपटलाने सांगितलं, अरे मी तुला रोज ओरडतो, पण तुझ्या इतकं लाडकं आणि आवडतं मला जगात कोण नाही. मग मात्र पोरानं बापाचे पाय धरले आणि सांगितलं, बाबा आज फार मोठा अनर्थ होत होता. आज तुम्ही मला हे सांगितलं, मी तुम्हाला आवडतोय हे सांगितलं म्हणून बरं झालं, नाहीतर आजची रात्र माझ्या आयुष्यातली शेवटची रात्र होती. तुम्ही रोज मला बडबडायचा, मी आयुष्याला वैतागलो होतो. अहो मित्राच्या शेतकीच्या दुकानातनं आजच मी एक बाटली आणून ठेवलेली होती आणि संध्याकाळी ते औषध पिऊन मी झोपणार होतो. तुम्ही सांगितलं, मन मोकळे बोललात आणि तुमचा एवढा आवडता मी आहे ना, आता सगळं जग माझ्या विरोधात जाऊ द्या, मी रडणार नाही. मी मरणार तर नाहीच नाही, सगळं जग विरोधात ठाकलं तरी मी तुमच्यासाठी जगेन बाबा. चांगली नोकरी शोधेन, आज ना उद्या तुम्हाला मी सुखात ठेवेन. कमी काय पडलं, संवाद कमी पडला. माणसं असून आम्ही माणसाशी बोलतच नाही. मन मोकळेपणाने जेव्हा आपण बोलू, आपल्यातले सगळे गैरसमज निघून जाणार आहेत आणि माणुसकीची सुरुवात संवादातनं होणार आहे. दुसऱ्याला चांगलं बोलायला शिकलो, दुसऱ्यांविषयी चांगला विचार करायला शिकलो, तर दुसऱ्यांविषयी वागायला सुद्धा नक्कीच शिकू. आणि आपण जेव्हा दुसऱ्यांविषयी चांगलं वागणार आहे, तेव्हा समोरचा माणूस आपल्याविषयी वाईट वागणार नाहीच नाही. किमान सुरुवात तरी आपल्यापासून व्हायला हवी. पण घरात ते घडत नाही. एकमेकांविषयी चांगलं बोलायला माणसाचं काय जाते काय माहित. माणुसकीनं वागायचं राहू द्या, चांगलं सुद्धा बोलत नाहीत. मी गंमत म्हणून एका काकून शेजारच्या विचारलं. पहिल्यांदा काकांकडे गेले. काय काका म्हणलं, तुमच्या काकू किती काम करतात हो, घरासाठी केवढं कष्ट करतात. आयुष्यभर साथ दिलेले नवरा बायको, जवळजवळ 60 गाठलेले. काकांनी काय सांगितलं असेल काकूंबद्दल. होय म्हटले, करते काम, करतय, पळपळ पळतय, पळतय, मरमर मरते म्हटले. बिन भाड्याची मोलकरीन, 2 तुकडं घातलं की खुश. आणि वर्षातनं एक साडी घेतली, काम संपलं म्हटले. काय त्याला बिन भाड्याची मोलकरीन. आता म्हटलं नवरा असा बोलतोय, बिचाऱ्या काकूंची काय मत आहेत बघूया. काकूंना सांगितलं, काय म्हटलं तुमची काका किती काम करते तो. म्हटलं केवढं कमवून ठेवलंय पोरांसाठी वगैरे, ग्रेट आहेत. काकूनी काय सांगितलं, काय म्हणली, करतय, मर मरतय, पळतय म्हणली. करतय, घरात आणून भरतय, आठवड्यातनं एकदा मटण घातलं की काम संपलं. एकमेकाबद्दल एवढं प्रेम, एवढी माणुसकी, ज्याच्या बरोबर आयुष्य काढलं त्या माणसाला जर आम्ही असं वागवत असू आणि त्याच्या बरोबर असं वागत असू, देशामध्ये बाकीच्यांबरोबर आम्ही किती माणुसकीनं वागू हे आमचं आम्हालाच माहित.
एका घरात राहणाऱ्या आम्ही अगदी जावेचं लहान पोरगा असेल तर जाऊ त्याला पटकन दुधाचा ग्लास देते. माझ्या डोळ्यांनी मी काही घरांमध्ये बघितले. दुधाचा ग्लास देते आणि सांगते लवकर आवर, बिस्किटचा पुडा लवकर खाऊन संपव, ते पोरगा आल्यावर तुला काहीच राखणार नाही. ते पोरग कोण? जावेचं पोरग. ते आल्यावर हिच्या पोराच्या दुधात वाटणी पडेल म्हणून आपल्या पोराला चोरून जी स्त्री देते तिचा पोरगा मोठा झाल्यावर किती माणुसकी बाळगेल याचा विचार आपण करायचा. आणि ही अशी मुलं निरीक्षणातूनच शिकतात. माणुसकी संपते म्हणून ओरडायची गरज नाही, माणुसकी आम्ही संपवतोय. मुलांना हे वळण कुणी लावलं? आम्हीच लावलं. निरीक्षण करून मुलं शिकतात. साधी गोष्ट आहे, एका घरामध्ये आजोबांना चहा प्यायला बिन दांड्याचा कप एका सुनेने केलेला होता. दांडा नसलेला कप. आणि बऱ्याच बायका असं करतात, माझ्याही निरीक्षणाला आलं. बिन दांड्याचा कप, त्यातनं रोज आई द्यायची चहा आजोबांना. पोरग म्हणते आई आजोबांना तेवढा वेगळा कप का ग बिन दांड्याचा? आपल्या सगळ्यांना छान कप आहेत दांड्याचे. आई जरा शिकलेली होती, पोराला कसं गंडवावं तिला माहित होतं. काय सांगितलं बघा तिनं? बाळ आजोबा आता म्हातारे झालेत, त्यांचे हात थरथर कापतात, मग हात थरथरल्यामुळे कप पडला तर कप फुटतो, म्हणून आजोबांना तो बिन दांड्याचा कप आहे. पोरं निरीक्षण शक्तीतून शिकतात. माणुसकी जन्माला येत असते, मनातच असते, ती फक्त विकसित करावी लागते. पोरग काय म्हणतंय बघा, हा मला पण पटला आई, पण तो कप जपून ठेव. तुम्ही म्हातारे झाल्यावर तुमचेही हात थरथरतील ना, तेव्हा तुम्हाला द्यायला पाहिजे की. आमच्यापासून अमानुषपणाची सुरुवात बाहेरून कुणी केली नाही, आम्हीच आमच्यात केली. आणि मग अशा घरामध्ये जेव्हा मुलांना कळतं की आपली आई आणि वडील वागतात एक आणि बोलतात एक, हे जेव्हा कळत जातं तेव्हा मुलांना आई वडिलांविषयी आदर वाटत नाही, घरच्यांविषयी प्रेम वाटत नाही आणि घरातच माणुसकी संपते. मग वृद्धाश्रम काढावे लागतात. बऱ्याच घरात बघते मी, शिवरायांची मालिका पुढे सुरू होती, बघतायत बाप आणि मुलगा बघतायत, पण बापाला सवय प्रत्येक गोष्टीत मुलाला टोचून बोलायचं. ते सांगतायत अरे बघ बघ गदड्या, तुझ्या वयात बघ शिवाजी, बघ काय केलं. पोरग गप्पच. समोर घडले, परत ते सांगतायत अरे बघ तुझ्या वयात असताना स्वराज्य स्थापन केलं. पोरग गप्प बसलं नाही. 8वी 9वीच पोरग वडिलांना म्हटलं होय माझ्या वयात असताना स्वराज्य स्थापन केलं, पण तुमच्या वयात त्यांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे आम्हीच आमची माप काढून घेणाऱ्यातला हा एक प्रकार. माणुसकी रुजवायची असेल, चांगले संस्कार करायला हवेत आणि त्यातूनही जर मुलं वाह्यात व्हायला लागली तर मग मात्र थोडंसं लक्ष देणं आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण माणुसकीची सर्वात मोठी रोपं कोण असतील तर नवीन पिढी आहे. कॉलेजमधली बरीच पोरं कधी मला गमतीने विचारतात की मॅडम मराठीमध्ये एक शब्द येतो पालक, गैरहजर असेल तर पालकांचा अर्ज घेऊन या. एक पोरग उभारून विचारलं मॅडम मॅडम आई वडिलांना पालकच का म्हणायचो, मेथी का म्हणायचं नाही, शेपू का म्हणायचं नाही? मी म्हणलं बाळा आई बापांचा असा भाजीपाला केलास का नाही, तुझा कढीपत्ता व्हायला वेळ लागणार नाही, म्हणून पालक म्हणायचं. खर तर घरापासून होत असणारे हे मूल्यांचं अवमूल्यन आणि या सगळ्या स्टेजवर येऊन थांबलेले आपण, या उंबरट्यावर आपण आहोत, हे सगळं चित्र मी आतापर्यंत सांगतेय कुठल्या शेजारच्या राष्ट्रातलं नाही, आपल्या घरातलं, आपल्या देशातलंय, आपल्या आपल्या परस्परांच्या मधलं आहे. म्हणून माणुसकीची सुरुवात घरापासून. घराच्या जरासं बाहेर या. शेजारी म्हणजे आमचा शेजार धर्म. एकेकाळी किती माणुसकी होती हो. मला आठवतंय घरामध्ये जर वडील नसतील, काही कामानिमित्त 4-5 दिवस येणार नसतील, शेजाऱ्यांचं एखादं पोरग विश्वासानं घरात आई बोलवायची आणि सांगायची बाबा तू आमच्या सोबतीला ये, आमच्यातला करता माणूस नाही. आज 21व्या शतकामध्ये कुठली तरी आई असं धाडस करू शकते का? एवढी माणुसकी आहे का शेजाऱ्यांमध्ये? आणि तेवढा विश्वास तरी राखण्याच्या पात्र माणसं आहेत का? मग हे सगळं वातावरण कसं बदलत चाललं बघा. काही ठिकाणी तर मी बघते की किल्ली एक बाई उजवीकडच्या घरामध्ये ठेवले आणि डावीकडच्यांना सांगते त्यांच्यात किल्ली ठेवले, जरा लक्ष ठेवा. ही आमची माणुसकी. आम्ही आमच्यामध्ये जर असं असू तर बाहेरच्या लोकांना काय करणार आहे? एक मजेशीर घटना सुद्धा या संदर्भात मी वाचलेली होती की शेजाऱ्यांचा किती मानवता धर्म आहे बघा. 2 शेजारी, दोघंही पुजारी, यानं जेवढी उपासना करेल त्याच्या डबल तो करणार. दोघांमध्ये स्पर्धा, चढाओढ उपासनेची. देवाची भक्ती जप तप तो जेवढा करेल ना त्याच्या डबल याची सुरू. देव प्रसन्न झाला हो. देवाने विचारलं मागा काय पाहिजे? परत भांडणं, शेजाऱ्याच्या आधी मला दे,
शेजाऱ्यांना नाही, मला आधी द्यायचं. परत दोघांची भांडणं. देव तो देव, देवानं सांगितलं ठीक आहे कोण पण आधी मागा, पण लक्षात ठेवा एकाला जेवढं देईल ना त्याच्या डबल दुसऱ्याला देणार. एकाला 1 बंगला दिला दुसऱ्याला 2 बंगले देणार. ह्याला 10 एकर जमीन दिली त्याला 20 एकर जमीन देणार. मागा आता. मग मात्र पहिल्यानं काय मागितलं असेल? पहिला म्हणाला देवा माझा 1 डोळा घालव, का दुसऱ्याचे दोन्ही पण जातील. स्वतःचं नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्यातला प्रकार. पण दुसऱ्याचं वाईट करताना आपले हात आधी काळे करावे लागतात याची जाणीव नाही. माणुसकी हा प्रकार शेजार धर्म गावामध्ये तर बऱ्याच ठिकाणी बघायलाच मिळत नाही. पहिलं गाव कसं होतं आपल्यालाही माहिती आहे. कुणाच्यात लग्न असलं तर सगळ्या गावाच्या अगदी घरात उत्साह असायचा, आणि कुणाच्यात कोण मेलं तर सगळ्या गावावर सुटकी कळा असायची. आज मात्र तसं नाही. गेल्या महिन्यात एक पेपरमध्ये घटना वाचली, सुतक किती दिवस पाळावं यावरून झालेल्या हाणामारीत 2 ठार. सुतक किती दिवस पाळायचं, 3ऱ्या दिवशी संपवायचं की 5व्या दिवशी संपवायचं, 2 ठार. मारामारी, 2 गटात मारामारी, 2 मेले. असं पाहिलं की मग वाटायला लागतं अरे असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले. भीमराव धुळबुळींचे शब्द आहेत. असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले, कुणी मेले तरी आता डोळे नसतात ओले, कुणी मेले तरी आता डोळे नसतात ओले. ही आमची माणुसकीची संपलेली अगदी शेवटची अवकळा आहे असं म्हटलं तरी वावगं नाही. माणसं मेली तरी गावातलं वातावरण बघायचं. शेजारी मेला असेल तर टीव्ही हळूच का होईना बघणारी माणसं. पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. शेजारी वारला असेल त्यांच्यातलं पूर्ण कार्य होईपर्यंत आपल्यातली माणसं त्यांच्यातून हलत नव्हती. एकमेकांमध्ये तेवढं प्रेम होतं. खर तर रडताना तरी बऱ्याच गोष्टी अशा गावातल्या बायका सांगतात की रडताना काय काय बायका एवढ्या मोठ्यानं रडतात. अजूनही खेडेगावामध्ये हे चित्र आहे की विचारावं लागतं की ह्या त्यांच्या कोण. गावातली कुठली तरी बाई असते ती सांगते मी यांची कोण नाही, पण आमच्या घरावर कधीतरी जात होतं. रडतेच रडते. माणुसकी जिव्हाळा, एक माणूस संपलं याचं त्यांना दुःख होतं, आणि ही स्थिती एकेकाळी समाजात होती. आज असं बघायला मिळत नाही. रडणारी माणसं तर लांबच. काय काय राज्यामध्ये भाडोत्री माणसं आणतात रडायला माणसं आणावी लागतात आणि मग प्रेत साजरं होतं. यासारखं दुर्दैवी गोष्ट कुठली नाही. आमचं दुःखही संपलं, आमचा आनंदही संपला, आणि आमचं सुखही संपलं. आमच्या सगळ्याच संज्ञा आज संकुचित झाल्या. गावामधली माणसं किती माणुसकीनं वागतात. कितीतरी उदाहरण आपल्याला माहिती आहेत. प्रामाणिकपणा किती आहे गावामध्ये. साधी गोष्ट गवळी असेल, कुणालाही दुखवण्याचा माझा उद्देश नाही, फक्त ठराविक काही अगदी उदाहरण म्हणून घेऊयात. प्रामाणिक असतील त्यांना दंडवत, पण जे नाहीत त्यांच्यासाठी सांगते. गवळी असेल, दूध घालणारे गवळी. एकदा गंमत करूया म्हटलं, दूध घालणाऱ्या गवळी मामांना मी म्हटलं एक यंत्र आलंय आमच्यात, म्हटलं तुम्ही दूध घातलंय का नाही. त्या दुधात ते यंत्र बुडवलं की सांगताय पाणी किती आहे दूध किती आहे. घातलंय का सांगा, खरं सांगा म्हटलं, नाही तर ते यंत्र आणतो. काय म्हटले असतील गवळी मामा. दिवस कसले आहेत म्हटले, म्हशीला पाणी जास्त पिल्यावर दुधात पाणी येणारच की. त्यात वैरण कशाची आहे, वाड्याची, मग दुधात पाणी येणारच की. दुसरं काही म्हटलं नाही. पूर्वी आपल्याला म्हणायला लागायचं देवाची करणी नारळात पाणी, आज माणसाची करणी दुधात पाणी. याच्या व्यतिरिक्त काही जास्त बोलण्यात अर्थ नाही. कितीतरी घटना कुठं माणुसकी शिल्लक आहे. माणूस फार प्रेमानं वागतोय अशातली बाग नाही. बस मध्ये चढतानाची अवस्था बघा. आजारी माणूस बघतो का मी, म्हातारा माणूस बघतो का मी. जिथं सैनिकांसाठी वगैरे जिथं स्त्रियांसाठी राखीव सीट ठेवलेले आहेत, कधी स्त्रियांना बसून दिलंय का कुणी. अजिबात नाही. एकमेकांना चेंगरून कशीही वर चढणारी माणसं. मेंढर सुद्धा बरी एका ओळीत जातात एकामागे एक. बसमध्ये चढताना तेही नाही. बर कंडक्टर तरी कसा, निम्मी माणसं वर निम्म खाली लोंबकाळत तशीच दार लावून घेऊन ओरडत आरडत खेकसत. असं कधी झालंय एसटी मध्ये हसत मुखानं कंडक्टरनं स्वागत केलंय, या बसा आपला प्रवास सुखाचा जाओ, जपान सारखं. असं ज्यावेळी होईल ना त्यावेळी आपण चिमटा काढून बघणार मी शुद्धीवर आहे का, खरंच प्रवासाला आलोय का. म्हणजे एवढी सगळी वैतागलेली माणसं. कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि कुठेही माणुसकी दिसत नाही. डोळ्यापुढची उदाहरणं आहेत. 2 रुपये राहिले, 1 रुपया सुट्टा राहिला तर देणारा बिचारा एखादाच मायबाप कंडक्टर. विसरलो तर उत्तमच, स्वतःहून देण्याची काही भाषाच नाही. पण 1 रुपये कमी आहे म्हणून कोल्हापूरच्या अलीकडे 1 किलोमीटर एका वृद्धाला उतरवताना मी स्वतः बघितले. आता माणुसकी संपन्न माणसं अजूनही संपली नाहीत. एका दात्यानं लगेच पुढे होऊन पैसे 1 रुपया तर दिलाच, पण म्हाताऱ्याचं पुढचं जिथं पोच जायचं होतं गावाला तिथपर्यंत तिकीट सुद्धा काढायला पैसे दिले. अशी ही माणसं आहेत.
पण 1 रुपयासाठी खाली व्हा म्हणून सांगणारा तो कंडक्टर बघितला की वाटतं माणुसकी शिल्लक नाही. बऱ्याच गोष्टींमध्ये अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये हेच चाललंय, नाव घेऊन बोलायची पण गरज नाही. वकिलांच्या बाबतीत तरी काय आपल्याला माहितीये, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं का म्हणतात, ते पायरी चढल्याशिवाय कळत नाही. वर गेलं की कळतं काय अवस्था येते. ते गावागावात भांडणं मिटवा का सरकारनं काढलं गेलं की कळते. सन्माननीय अपवादांची क्षमा मागून जी लोक चांगली आहेत चांगलीच आहेत, पण काही गोष्टींमध्ये एक त्यावरचा एक चांगला किस्सा मी वाचलेला होता. एका वकिलाने आयुष्यभर वकिली केली, पुढे पोरग वकील झालं. पोरग वकील झाल्यावर एक केस पोराकडे आली, फटाफट लढवली, निकामी करून टाकली. आनंदात पेड्याचं बॉक्स घेऊन पोरग घरात आले. वकील साहेब पुढे सांगते वडिलांना की बघा पप्पा, तुम्ही इतक्या दिवस चाललेली केस फटाफट मिटवून टाकली, पेढे खावा. बापाने पेढे खाल्ले असतील काय? माग सरून एक वाजवलीन सांगितलं, अरे गदड्या, त्याच्या पैशावर मी तुझं सगळं शिक्षण केलं, आता त्याच्या पैशावर तू तुझ्या पोराचं शिक्षण करायचं सोडून केस काय मिटवलीस? माणुसकी. काही अपवाद आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी घडताना दिसतंय, नाकारू शकत नाही. डॉक्टरांच्या बाबतीत वेगळं बोलायची गरज आहे का? MBBS आणि अगदी MD करायला बापानं खोऱ्यानं ओतलेला पैसा कधी एकदा दाम दुप्पट वसूल करीन असं पोराला झालेलं असतंय की काय माहित. सॅम्पलच्या गोळ्या सुद्धा 20 रुपयाला 2 देते, ही खावा. पांढऱ्या गोळ्या बिना लेबलच्या, कळतंय पण पेशंट तिथं काय कळत नाही. जिथं काय अक्कल चालत नाही तिथं गप बसण्याशिवाय पर्याय नाही. पेशंट आपलं खाते. 25 रुपयाची सलाईन 125 घेतली तरी न कुरकुरता देणे, पर्याय नाही. दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढायची नाही म्हणून आपल्याला चिमटा घेऊन कानाला माणूस गप्प बसते. माणुसकीनं कार्य करणारी फार थोडी तुरळक माणसं याही क्षेत्रामध्ये आहेत, नाही असं नाही, पण बहुतांश हे चित्र आहे. सरकारी काम ज्यांनी कुणी केले त्यांना माहितीये. रिटायरमेंटला आलेल्या शिक्षकांचं 2-4 किलो वजन आधीच कमी होतं का, आता पेन्शन सुरू करायला काय काय ताप पडेल. आणि जो त्या वंशाला जाईल का नाही, जावे त्याच्या वंशा त्याला कळे. बरीचशी कामं एका कागदासाठी 100 वेळा पळवणारे कितीतरी क्लार्क मी बघितलेले. सरकारी अधिकार हातात आहे म्हणून उगाच आहे, मॅडम हे नाही, हे बरोबर नाही, हा कागद आणायला लागतो, ही सही शिका ना, चला परत या. माणुसकी हा प्रकार नाहीच नाही. आणि पहिला असा नियम अपवाद आहे सरकारी कामांच्या बाबतीमध्ये की आपण म्हणतो कागदावर वजन ठेवल्यावर कागद हलत नाही. तिथं अपवाद आहे, कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद हलत नाही. आणि बऱ्याच माणसांनी अनुभव घेतलाय, आपण सांगायची गरज नाही, ज्या ज्या वेळेला आपण बघितलेले. एक तर उदाहरण, खरं तर गमतीदार तो किस्सा आहे, कल्पनात्मक आहे, पण किती मार्मिक वर्णन आहे बघा. एका गावातली तलाठी आयुष्यभर सेवा केली आणि शेवटी अंत्यविधी बरंच काय काय ठेवलेलं होतं. हिंदू धर्मातले तलाठी सगळं काही ठेवलेलं आहे मांडून, कावळा काही शिवेना. कावळा शिवल्याशिवाय सद्गती नाही, मागच्यांचं चांगलं नाही, माणसांचा आटापिटा. शेवटी गाय आणून घालावी या विचारापर्यंत लोक आली. तोपर्यंत एक अनुभवी माणूस हळूच पुढे येतोय आणि तलाट्यांच्या मुलाला सांगतोय, जरा इकडे म्हणतोय, एक काम कर, विसाची नोट असली तर पटकन काढून ठेव तिथं. पोरग विसाची नोट काढून ठेवतोय, पटकन कावळा येतो आधी नोटेला शिवतोय. पोरग म्हणतोय, काका हे कसं काय झालं? त्यावेळी सांगतोय तलाट्याचा मित्र तो, अरे तुझा बाप तलाठी होता, साधं का काम असं ना, 7-12 आणखी काय काय, 100च्या नोटेशिवाय कुणाला कधी वदला नाही. मी त्याचा जवळचा मित्र, माझ्याकडं 50 घ्यायचा, तू त्याचा पोरगा म्हणून 20 भागवलं. बऱ्याच गोष्टी आता कुणाला खरं तर ज्या ज्या वेळी ही काम आपण करायला लागू का नाही, त्या त्यावेळी कळतंय की एकीकडे हेच समाजातलं वास्तव आहे. 4-2 माणसं असतील, पहिल्यांदाच मी सांगितलं त्यांना माझा दंडवत, कारण प्रामाणिकपणे माणुसकीनं काम करणारी काही माणसं असतील, नाही असं नाही, पण बहुसंख्य वर्ग असाच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र जिथं माणुसकीचे योद्धे तयार करायचे. आमचे APJ अब्दुल कलाम यांनी शिक्षणाची व्याख्या फार छान केली. ते म्हणतात माणुसकीचे योद्धे तयार करतं ते शिक्षण. शिक्षणातनं माणुसकीचे योद्धे तयार होतात का? उलट शिक्षणातनच अमानुष माणसं तयार होऊ लागलेत, हे आजचं वास्तव आहे. मग ते पोरगा असं का घडतो? अगदी सुरुवातीपासून त्या पोरावर अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार हे सगळं ते पोरग डोळ्यानं बघतं. पोरग ज्या दिवशी वर्गात जातं कसं जातं? कविवर्य रामदास फुटाणे सांगतात बघा, वडिलाच्या बालवाडी प्रवेशासाठी आईनं 16 सोमवार केले,
वडिलांनी 16 शनिवार केले, शेवटी चिरंजीवांना घेऊन दोघं शाळेत गेले. वडिलांच्या भरलेल्या खिशाकडे पाहून प्रिन्सिपॉल हसला. वडिलांच्या भरलेल्या खिशाकडे पाहून प्रिन्सिपॉल हसला. बंद पॉकेट हातात पडतात पोरगा शाळेत जाऊन बसला. पोराला शाळेची गरज आहे, पोराला शाळेची गरज आहे, बापाला पोराची गरज आहे, शाळेला पैशाची गरज आहे, पैशाला सगळीच तहान आहे. आणि तरीही आम्ही म्हणतो की आमचं शिक्षण खातं किती किती महान आहे. पहिल्या दिवशी पोरग पाऊल ठेवतंय तेच या सगळ्यातनं मग हळूहळू हळू माणुसकी शिकण्यापेक्षा अमानुषपणात जास्त शिकतं. बऱ्याच वेळी मी बघते की शिक्षकांनी पोरांना केलेल्या शिक्षा सुद्धा इतक्या अमानुष असतात. गेल्याच महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्याच एका बाईंनी पोराचं खरं आहे का खोटं आहे, 2 पोरांची भांडणं, एक सांगतोय बाई माझं खरं, दुसरं म्हणतोय बाई माझं खरं. बाईंनी खरं खोटं कसं केलं? एका पोराच्या हातावर जळता कापूर दिला आणि तुला जर भाजलं नाही तर तुझं खरं. बाईंना विलंबित केलं ही गोष्ट वेगळी, पण खंत झाली की ज्या गुरुजनांना आई म्हणून, आई समजून आया आपली लहान पोरं त्यांच्या हातामध्ये देतात, तिथं एवढा अमानुषपणाचा प्रकार घडूच कसा शकतो? 2 दिवसाच्या वर पेपरला बातमी सुद्धा अशी येत नाही. सगळी प्रकरणं दडपली जातात. पुन्हा काही अवधीनंतर काही गोष्टी घडत राहतात. आणि यापेक्षा वरच्या दर्जाचे प्राध्यापक असले की आली जरा वरची गोष्ट घडते. पुण्यामधलं प्रकरण माहित असेल, माहितीच्या अधिकाराखाली एक केस वगैरे चाललेली होती बरेच दिवस, की तो मुलगा शेवटच्या बेंचवर बसलाय आणि सरांना सांगतोय सर मागा ऐकू येत नाही, जरा मोठ्यानं सांगा. सर म्हटले माझ्या CHBच्या पगारात मला एवढ्याच मोठ्यानं बोलायला परवडतंय, ऐकू वाटलं ऐक नाही तर निघून जा. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. मग हे संस्कार, ही माणुसकी का रुजत नाही याचं हे थोडंस आत्मावलोकन आहे. जिथं ते रुजवायचं तिथंच रुजत नाही, मग बाकीच्या क्षेत्रामध्ये काय असणार? सगळ्यात आज अमानुष म्हणून आपण कुठल्या क्षेत्राकडे पाहत असेल, ज्या क्षेत्रावर विश्वास नाही असं क्षेत्र कुठलं असेल हो? देशातलं सगळ्यात जे महत्वाचं क्षेत्र आहे लोकशाही, राजकारण, तेच अविश्वासानं बरबटलेलं. एक उदाहरण मला आठवतं की महात्मा गांधींनी ज्यावेळी चले जाओ म्हणून सांगितलं, चळवळ सुरू केली, त्यावेळी एक महिला पुढे झाली. लढ्यातल्या पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आहे. एक महिला पुढे झाली आणि तिने आपले सगळे दागिने उतरवले आणि एका खादी घातलेल्या माणसाच्या हातामध्ये दिले. एक चिठ्ठी दिली, आपल्या घराचा पत्ता, आणि त्या माणसाला सांगितलं हा माझ्या घरचा पत्ता आहे, एवढा आमच्या घरी नेऊन पोचवा. माणसाने एकाच वाक्यात विचारलं पण तुम्ही माझ्यावर हे काम कसं सोपवलं, माझ्यावर विश्वास कसा? बाईनं सांगितलं तुमच्या अंगावर खादी आहे, तुम्ही भ्रष्टाचार करू शकणार नाही. ही खादीची सुरुवात होती आणि आज खादीतला माणूस बघितला की आम्हाला भीती वाटायला लागते. हे आजचं वास्तव आहे. माणुसकी संपवणारी क्षेत्र म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. कितीतरी गोष्टी अशा घडतात, ते सगळ्यात एकमेव असं ठिकाण आहे की जिथून माणूस माणसाला सर्वार्थानं मदत करू शकतो. एक माणूस दुसऱ्या माणसाची प्रगती करू शकतो, एक माणूस दुसऱ्या माणसासाठी आयुष्य समर्पित करू शकतो, असं ते क्षेत्र आहे. लाल बहादूर शास्त्रीने ते दाखवून दिलेलं आहे. मृत झाल्यानंतर सुद्धा त्या माणसावर 63 रुपयांचं कर्ज होतं. अधिकारी आमच्याच देशातले. आर्य चाणक्य, हेही उदाहरण आम्हाला माहितीये. चंद्रगुप्ताचा प्रधान असणारा आर्य चाणक्य कांबळी घरामध्ये ठेवलेल्या होत्या हिवाळ्यात वाटायला. चंद्रगुप्तानं कांबळी आणलेल्या होत्या, कोपऱ्यात कांबळी रचून ठेवलेत आणि रात्रीचं घरामध्ये चोर आले. वरनं घरातनं, पडक्या घरातनं चोर उतरले. बघतात तर काय, चंद्रगुप्त आणि त्याची बायको केवळ अगदी फाटकी जीर्ण झालेली साडीचे 2 तुकडे करून दोघांनी पांघरलेले आहेत. ते कुडकुडायला लागलेत आणि कोपऱ्यामध्ये मोठाच्या मोठा कांबळींचा ढिगार आहे. चोराला राहवलं नाही, त्यांना हलवून जागा केलं चंद्रगुप्ताच्या त्या प्रधानाला, अरे चाणक्याला, आणि म्हणाला अरे एवढ्या कांबळी असताना कुडकुडायला कशाला लागलाय, असं का झोपलाय तुम्ही? काय उत्तर दिलं असेल चाणक्यानं? तो म्हणाला ते जनतेसाठी दिलेलं आहे, मी पांघरणं हा काही माझ्यातलं माझं कर्तव्य पण नाही आणि मी त्याच्याकडे बघू पण शकत नाही, का तर ते माझ्यासाठी नाही. एवढा प्रामाणिकपणा, एवढी जनतेची तळमळ, स्वतः कुडकुडून दुसऱ्यांना सुख पुरवणारी माणसं आज आहेत का, हाही आपल्या समोरचा प्रश्न आहे. या सगळ्यांचा विचार केला तरी एका गोष्टीपासून आपण येऊन पोहोचतो की बऱ्याच क्षेत्रामध्ये माणुसकी संपताना दिसते. धर्माच्या बाबतीत तर बोलणं, धर्मावर बोलणं हे फार कठीण होऊन बसले.
म्हणजे कसं दारुगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बसून काडे पेटीचा व्यवसाय केल्यासारखा आहे. कधी ठिणगी पडेल आणि कधी काय पेटेल सांगता येत नाही. शहाण्या माणसानं बोलू नये. तरीही एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, खरा धर्म आम्हाला कळतच नाही. धर्माची व्याख्या काय, लोकांनी सांगितलं काय, आमच्या धर्मग्रंथांनी सांगितलं काय, इति धारायते धर्मा, धारण करतो तो धर्म. वाहणं हा वाऱ्याचा धर्म आहे, जाळणं हा अग्नीचा धर्म आहे, विझवणं हा पाण्याचा धर्म आहे. कधी धर्म सोडलाय का बघा? पाण्यानं कधी जाळलंय का? अग्नीनं कधी विझवलंय का? साखरेनं कधी गोडी सोडलीय का? मिठानं कधी खारटपणा सोडलाय का? कधीही असं घडणार नाही. ते त्या त्या वस्तूचे धर्म आहेत. धर्म फक्त एकानंच सोडला, तो म्हणजे माणसानं. धर्म कुठला? स्त्री आणि पुरुष दोनच जाती आणि दोन्हींचाही एकच धर्म, तो म्हणजे मानवता. त्याच धर्मानं सगळी हे महापुरुष जगलेले होते. आज मात्र आम्ही गफलत करून घेतली. आमचा धर्म आज एवढा लुचूपुचू झालाय, एवढा लेचापेचा झालाय. कोण पण येतं काय पण करतं, टिकली मारून जावे. लहानपणी खेळ खेळायचे का नाही? कुणीतरी